मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावे. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला शिकवणार आहोत डेली स्ट्रॅडल्स बद्दल. डेली स्ट्रॅडल्स हा एक नवीन फीचर डेल्टा एक्सचेंजने लॉन्च केला त्याबद्दल. सो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. डेली स्ट्रॅडल याचा अर्थ असा नाहीये की मी तुम्हाला सांगणार की बाबा रोज उठून सकाळी स्ट्रॅडल करा, स्ट्रॅडल सेल करा, तर तुम्हाला डेली एक्सपायरीचा प्रॉफिट होईल, असं अजिबात नाहीये. ही एक कम्प्लिटली वेगळी स्ट्रॅटेजी आहे. हा एक कम्प्लिटली वेगळा कन्सेप्ट आहे. ओके. सो त्यासाठी मी तुम्हाला जराही वेळ न घालवता घेऊन जातो आपल्या डेल्टा एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मवरती. आता डेल्टा एक्सचेंज काय आहे? तर डेल्टा एक्सचेंज हा एक एक्सचेंज आहे ज्यावरती तुम्ही क्रिप्टोमध्ये इंडियामधनं ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. हा FIU रजिस्टर्ड एक्सचेंज आहे गव्हर्नमेंटचा, आणि त्यासोबतच जे आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या डेल्टा एक्सचेंजची लिंक सुद्धा भेटेल. ओके. सो डेल्टा एक्सचेंजची लिंक म्हणून तुम्ही इथे क्रिप्टोमध्ये अकाउंट ओपनिंग जे ती करू शकता. जेव्हा तुम्ही डेल्टावरती येणार इथे तुम्हाला ऑप्शन येतो स्ट्रॅडल, आणि इथे दिसतंय न्यू. किती लोकांनी हा ऑप्शन त्यांच्या अकाउंटमध्ये पाहिलेला आहे, किती लोकांना हा ऑप्शन त्यांच्या अकाउंटमध्ये दिसतोय, मला एकदा कमेंट करून सांगा. कारण की आपल्याकडे भरपूर लोकांचे अकाउंट डेल्टामध्ये ओपन आहेत. सो सर्वांना दिसतो आहे का, मला एकदा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला. सो ह्या स्ट्रॅडल वरती तुम्ही क्लिक करायचं. ओके. स्ट्रॅडल वरती तुम्ही क्लिक केलात ना, की इथे तुम्हाला मी सर्व बेनिफिट सांगणार आज. या प्रकारच्या स्ट्रॅडल्सचे काय होतात, या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज कशा वापरायच्या हेही तुम्हाला सांगणार. ओके. इथे बघा. आता या ठिकाणी जे आहे ते मी स्ट्रॅडल्स वरती क्लिक केलं. ठीक आहे. स्ट्रॅडल्स वरती क्लिक केल्यानंतर जे आहे ना ते मला या समोर इथे एक स्ट्रॅडल आलाय. हा स्ट्रॅडल कोणता आहे? इथे तुम्हाला इथे येईल बघा. 1,20,400चा मला स्ट्रॅडल आलाय. आणि तुम्हाला माहिती आहे बिटकॉइन मध्ये डेली एक्सपायरी असते. ठीक आहे. BTC मध्ये डेली एक्सपायरीज असते. सो डेली एक्सपायरीचे हे स्ट्रॅडल आहेत. हे डेली स्ट्रॅडल तुम्हाला येतात. तुम्ही इथे क्लिक करा. इथे बघा हॅरोवर क्लिक करा. इथे तुम्हाला सर्व स्ट्रॅडल्स येतात. लाईक इथे मी दाखवतो तुम्हाला डेली स्ट्रॅडल, डेली स्ट्रॅडल, डेली स्ट्रॅडल कोणते आहेत. पहिला जो आहे तो आहे $1,20,400. त्याच्या खाली आहे $1,22,200. त्याच्या खाली आहे $1,22,400. त्याच्या खाली आहे $1,21,800. असे वेगवेगळे हे स्ट्रॅडल्स आहेत. म्हणजे त्याला स्ट्रॅडल कसा असतो मी तुम्हाला पहिलं म्हणजे एक स्ट्रॅडल तयार करून दाखवतो. ठीक आहे. आपण पहिलं म्हणजे जाऊया ऑप्शन चेन वरती, स्ट्रॅटेजी बिल्डर वरती जाऊया. आणि आजची एक्सपायरी घेऊया. आज आहे 4 ऑक्टोबर. सो 4 ऑक्टोबरची मी एक्सपायरी घेतो आणि ऍट द मनीचा कॉल आणि पुट सेल करतो. सो हा जो झाला पे ऑफ ग्राफ वरती, हा जो झालाय हा आहे स्ट्रॅडल. हा जो तुम्हाला दिसतो आहे हा आहे स्ट्रॅडल. ठीक आहे. आता हा डेलीचा स्ट्रॅडल आहे म्हणून तुम्हाला ऑब्विसली डायग्राम थोडीशी एक छोटी दिसत असेल. क्लिअर आहे. सो हा आहे तुमचा स्ट्रॅडल. या ठिकाणी तुम्हाला एवढा मॅक्झिमम प्रॉफिट होऊ शकतो, मॅक्झिमम लॉस अनलिमिटेड होऊ शकतो, आणि हे तुमचे ब्रेक इव्हन आहे. सो हाच स्ट्रॅडल. स्ट्रॅडल म्हणजे काय? एक तर कॉल सेल करा आणि पुट सेल करा. सो हा जो स्ट्रॅडल आहे ना, तो तुम्हाला डायरेक्टली तिथे रेडीमेड भेटतोय. म्हणजे तुम्हाला जर एखादा स्ट्रॅडल टाकायचा असेल इंट्राडे मध्ये, तर हे तयार करत बसायची गरज नाही. तुम्हाला रेडीमेड भेटतं. सो आता समजा मला 1 लाख इथे मी किती मला 1,22,200चा स्ट्रॅडल मारला, तो असा दिसणार. आणि त्यामध्ये काय काय असणार? कॉल आणि पुट सेल असणार. सेम थिंग मला इथे भेटते रेडीमेड. ठीक आहे. सेम थिंग मला इथे भेटते आहे 1,22,200चा स्ट्रॅडल रेडीमेड भेटते. ठीक आहे. आणि हे जे प्रीमियम आहेत म्हणजे हा जो चार्ट आहे ना, हा चार्ट तुम्हाला 1,22,000च्या स्ट्रॅडलचा दिसतो आहे. ज्याचे प्रीमियम इथे कंटिन्युअस कमी कमी होतं. म्हणजे काय कंटिन्युअस कमी होणं म्हणजे काय? तुम्ही जर स्ट्रॅडल सेल केला असता तर तुम्हाला इथे प्रॉफिट झाला असता. प्रीमियम कमी झाल्यानंतर स्ट्रॅडल जो सेल करतो त्याला ऑब्व्हियसली प्रॉफिट होतं. क्लिअर आहे. आता आता आपण एक काम करूया. ह्याचा बेनिफिट काय ते तुम्हाला सांगतो. तुम्ही लोक म्हणाल की ठीक आहे ना, आम्ही तसंही मॅन्युअली स्ट्रॅडल करतच होतो. रेडीमेड दिला तर बेनिफिट काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या. रेडीमेड स्ट्रॅडल जर तुम्ही इथे एक्झिक्यूट केला तर तुमची 50% ट्रेडिंग फी जी आहे ती वाचते. सगळ्यात पहिला पॉईंट. कारण की मी तुम्हाला आता नेतो आपल्या मेन म्हणजे व्हाईट बोर्डवरती. आणि व्हाईट बोर्डवरती तुम्हाला एक पहिलं म्हणजे समजवतो की डेली स्ट्रॅडल यूज केल्याचा बेनिफिट काय. डेली स्ट्रॅडल फक्त शॉर्ट करायला नाही तर लॉंग करायलाही आपण शिकणार, आणि डेली स्ट्रॅडल कशा प्रकारे यूज करायचं ते शिकणार. क्लिअर आहे. आता इथे मी आलो. या ठिकाणी मी लिहितो डेली स्ट्रॅडल्स. आणि हे तुम्हाला फक्त डेल्टा एक्सचेंज वरती भेटतं. बाकीच्या कोणत्या एक्सचेंज वरती तुम्हाला हे भेटत नाही. ठीक आहे. इंडियामध्ये डेल्टा एक्सचेंज वरती तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन सेलिंग करू शकता. क्लिअर आहे. डेली स्ट्रॅडल सगळ्यात पहिला बेनिफिट म्हणजे काय डेली स्ट्रॅडल घेण्याचा? तो म्हणजे तुमचे 50% जी चार्जेस फी आहे. ओके. 50% जी फीज आहे ती तुमची रिड्यूस होते. कशी रिड्यूस होते? आता फॉर एक्झाम्पल 50% फी कशी रिड्यूस होते बाबा? आता समजा जर मला 1,22,000चा स्ट्रॅडल मारायचा आहे, तर मी पहिलं काय करणार? मी पहिलं जाणार, मी या ठिकाणी जाऊन 1,22,000चा, एक मिनिट, 1,22,000चा कॉल पण घेणार,
पुट पण घेणार आणि तो सेल करणार. ठीक आहे, 1,22,000चा कॉल आणि पुट मी घेऊन सेल करणार. आता ह्यामध्ये मी जर मॅन्युअली करायला गेलो ना, तर मला कॉल सेल केल्याचं ब्रोकरेज लागणार, पुट सेल केल्याचं ब्रोकरेज लागणार, आणि एक्झिट करताना सुद्धा कॉलचं आणि पुटचं ब्रोकरेज लागणार. पण जर मी 1,22,000 वाला स्ट्रॅडलच सेल केला, स्ट्रॅडलचा चार्ट जो तुम्हाला दिसतो ना तोच डायरेक्ट मी जाऊन सेल केला, तर ते माझं एकाच ऑर्डरमध्ये एक्झिक्यूट होणार, आणि एक्झिट करताना पण माझी एकच ऑर्डर लागणार. सो जिथे मध्ये ओव्हरऑल 4 ऑर्डर लागतात तिथे 2च लागणार, आणि माझ्या इथे 50% ब्रोकरेजची बचत होणार. सो मी डेली स्ट्रॅडलमध्ये अशा प्रकारे डायरेक्टली तो आहे, तिथून तो एक्झिक्यूट करू शकतो, सेल करू शकतो. सेकंड थिंग, आता दुसरा मुद्दा काय आहे, त्याच्यामध्ये सेकंड थिंग अशी आहे ना, की तुमचा टाइम ह्यामध्ये वाचू शकतो. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये एवढा काय मोठा टाइम वाचणार आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झिक्युशन करताना ना एक एक लेख एक्झिक्युशन करणं वेगळं आणि एक साथ दोन्ही लेख एक्झिक्युशन करणं वेगळं. तुम्ही जेव्हा एक एक लेख टाकणार तेव्हा तुमची ऑर्डर फिल व्हायला वेळ लागू शकतो. तुम्हाला बिटकॉइन मध्ये माहिती आहे की ऑर्डर फिल होण्यासाठी वेळ लागतो, म्हणजे तुम्ही ऑर्डर टाकली की ती लगेच फिल झाली असं नाही, थोडासा वेळ लागतो. पण ते जर तुम्ही ओव्हरऑल स्ट्रॅडल एकत्र टाकला तर ती एकाच ऑर्डरमध्ये तुमची कंप्लीट ऑर्डर जी आहे ती फिल केली जाते. हा एक नवीन फीचर डेल्टा एक्सचेंजने तुमच्यासाठी आणलेला आहे. सो हे तुमच्यासाठी दोन बेनिफिट आहेत. पहिलं म्हणजे चार्जेस वाचता आहेत, सेकंड म्हणजे तुमचा टाइम पण वाचतोय, थर्ड म्हणजे तुम्हाला तिथे मॅन्युअली बास्केट बनवावं लागत नाही. मॅन्युअली तुम्हाला बास्केट बनवत लावावं लागत नाही, किंवा ऑर्डर एक्झिक्युशनचा तुमचा जो टाइम असतो किंवा ऑर्डर शोधण्यासाठी लेग शोधण्यासाठी तुमचा जो वेळ जातो तो या ठिकाणी वाचतो. ठीक आहे, सो अशा ह्याच्यामध्ये भरपूर सारे बेनिफिट आहेत तुम्हाला डेली स्ट्रॅडलचा चार्ट यूज केल्याचे. क्लिअर आहे? आता मी तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी शिकवतो, हे वाले स्ट्रॅडलचा कसा फायदा घ्यायचा. असं नाही की तुम्ही फक्त ऑप्शन सेलिंग करा, मी तुम्हाला ऑप्शन बाईंगही दाखवणार. ओके, आता इथे आलो मी 4 ऑक्टोबर वरती, आणि या ठिकाणी मी करतो समजा एक 5 मिनिटाचा चॅट किंवा वॉटेवर काही चॅट. आता इथे या ठिकाणी ऍक्च्युली मला तेवढं अ, हे जे म्हणजे आपले जे डायग्राम्स आहेत किंवा हे जे कॅन्डल्स म्हणतो आपलं तेवढे व्यवस्थित दिसत नाहीत. सो मी एक काम करतो, करंटली बघतो की आपला बीटीसी कुठे चालू आहे, 1,22,196 ला चालू आहे. सो आपण एक काम करूया, 1,22,000चा स्ट्रॅडल आपण घेतला. सो ज्या ठिकाणी 1,20,000 नको, इथे आपल्याला मल्टिपल स्ट्रॅडल्स आहेत. त्या ठिकाणी बघ काय काय तुम्हाला इथे स्ट्रॅडल दिसत नाही, 1,22,200 वगैरे. सो त्याचा डेटा अवेलेबल नाही आहे. एक मिनिट, एक एक्झाम्पल साठी आपण घेतोय, त्याच्यामध्ये आपल्या कॅन्डल्स दिसतील. ओके, आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. इथे तुम्ही एखादा ट्रेड करताय, ठीक आहे, इथे तुम्ही एखादा ट्रेड करताय, याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला हा स्ट्रॅडल सेलच करायचा आहे. म्हणजे समजा आता मला असं वाटतं की आज एक्सपायरी आहे, मला हा ट्रेडिंग करायचे आहे. सो मी सिंपल काय करणार, मला या ठिकाणी जी विंडो भेटते ना, त्याच्यामध्ये मी डायरेक्टली स्ट्रॅडल सेल करू शकतो, डायरेक्टली स्ट्रॅडल बाय करू शकतो, काही करू शकतो. इथे तुम्हाला आलेलं आहे बघा, सेल किंवा लॉंग. आता समजा मला हा स्ट्रॅडल इथे सेल करायचा आहे, सो मी सिंपल काय करणार, मी जेवढे मला लॉट हवेत तेवढे इथे टाकणार. मी लॉट घेईन, समजा मला 100 लॉट हवे, 100 लॉट टाकले. 100 लॉटचा हा माझा स्ट्रॅडल आहे. ठीक आहे, सो इथे मी हा सेल वरती क्लिक केला की माझ्याकडे सध्या $7,500 आहेत, त्यातल्या $450 मला लागतील आणि माझी ऑर्डर एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, हा झाला माझा ओव्हरऑल स्ट्रॅडल सेल होईल. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे ना, व्यवस्थित लक्ष द्या. मी करतो 1 तासाची टाइम फ्रेम, आणि ही जी पहिली कॅन्डल आहे ती आपल्याला आता आज आहे 4 ऑक्टोबर. सो मी एक काम करतो, 3 ऑक्टोबर रात्री 11:30 पासूनचा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. सो जर 3 ऑक्टोबरला रात्री 11:30 वाजता हा वाला स्ट्रॅडल तुम्ही शॉर्ट केला असता, 1,22,400 डॉलर्सचा स्ट्रॅडल तुम्ही शॉर्ट केला असता डेली एक्सपायरीचा, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटत होती? त्याची व्हॅल्यू जी आहे ती इथे बघा, त्याची हाय व्हॅल्यू तुम्हाला भेटत होती अप्रॉक्सिमेटली $1,096. आणि तो पडत पडत ती व्हॅल्यू आता कुठे आली आहे, ती व्हॅल्यू आलेली आहे डायरेक्टली $200. म्हणजे तुम्ही म्हणत असाल तुम्हाला 1,000 पॉईंट्सचा प्रॉफिट झाला, 800 पॉईंट्सचा, 900 पॉईंट्सचा प्रॉफिट झाला डेली स्ट्रॅडलमध्ये, जो की खूप मोठा होतो. क्लिअर आहे? तेच आता समजा हा झाला 1,22,400च्या स्ट्रॅडलची गोष्ट. तुम्ही अजून एक काम करा, समजा 1,22,000 कोणता आपल्याला भेटतोय अजून, 200 मध्ये नाहीये, किंवा 1,22,000 बघूया. ओके, ओके, 1,22,000चा स्ट्रॅडल बघूया. 1,22,000चा स्ट्रॅडल तुम्ही समजा मारला असतात ना, तर इथे बघा या ठिकाणी जवळपास 4 ऑक्टोबर 3:30 वाजता, 3:30 वाजताचा नको आपल्याला, हे वाला बघूया, 5:30 वाजता बघूया. ठीक आहे, किंमत होती $550. ओव्हरऑल बोट स्ट्रॅडलची किंमत होती $550. ती वाढून वाढून एक रात्री 10:30च्या दरम्यान ती परत एकदा वाढली आणि हायएस्ट गेली 845. कारण तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळच्या वेळेला मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप जास्त असते. सो समजा 850 गेली.
समजा तुम्ही ह्या दरम्यान कुठेही स्ट्रगल शॉर्ट केला असतात ना, भले 550ला केला असता, 850ला केला असता, आता त्या स्ट्रगलची कंबाईन किंमत आहे 209, 219. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉफिट झाला असता, तुम्ही कोणताही स्ट्रगल सेल केला असता 1,22,000चा किंवा 1,22,400चा, जिथे जेव्हा बिटकॉइन जेव्हा जवळपास होता त्या ठिकाणी. सो अशा प्रकारे स्ट्रॅडल्स तुम्हाला बेनिफिट देणार, हे तुम्हाला कंबाईन प्रीमियमचा चार्ट दिसतोय, लक्षात घ्या. हा सिंगल प्रीमियम वगैरे चार्ट नाही, कंबाईन प्रीमियमचा चार्ट आहे. ओके, सो अशा प्रकारे तुमचा स्ट्रॅडल आहे तो ओव्हरऑल प्राइजेस वाढतात की ओव्हरऑल प्राइजेस कमी होतात. आता तुम्ही काय करू शकता, सिम्पल. समजा तुम्हाला हा स्ट्रॅडल जो आहे तो इथे ह्याचं एक्झिक्युशन करायचा, हा स्ट्रॅडल इथे एक्झिक्यूट करायचा आहे. सिम्पली तुम्ही काय करणार, मी तुम्हाला करून दाखवतो या ठिकाणी. ओके, सो समजा मी आता इथे घेईन सिंगल लॉट. ओके, एक लॉट मी घेईन. इफेक्टिव्ह मार्जिन वगैरे जे मार्जिन मी किती घेऊ शकतो, सो माझ्यावरती आहे. मार्जिन राहू दे इथे, जेवढं दिलेलं आहे तेवढं राहू दे. मला तुम्हाला फक्त दाखवायचं स्ट्रॅडल मला सेल करायचं कोणत्या आहे, 1,22,000चा स्ट्रॅडल मला सेल करायचं मी तुम्हाला करून दाखवतो. सो इथे मी हे केलं. ठीक आहे. एस्टिमेटेड एक्झिक्युशन साईज वगैरे जे काय चार्जेस लागतील, मार्जिन लागतील, सगळे इथे मला आलेले आहे. ठीक आहे, प्लेस करतो ऑर्डर. ओके, माझी ऑर्डर इथे एक्झिक्यूट झाली बघा. सबमिट झाली, ऑर्डर एक्झिक्यूट झाली. ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर मी काय करणार, सिम्पली जे आहे ते मी जाणार माझ्या पोझिशन्सवरती. आणि पोझिशन्समध्ये गेल्यानंतर जे आहे ते मी इथे बघणार की माझा हा जो स्ट्रॅडल आहे तो मला सिंगल ऑर्डर दिसते, सिंगल ऑर्डर. मी हे तुम्हाला का दाखवतो माहितीये, आता एक्सपायरी आहे. माझ्या ह्या स्ट्रॅडलमध्ये मला सिंगल ऑर्डर इथे या ठिकाणी दिसते. क्लिअर आहे. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट बघा, म्हणजे स्ट्रॅडल जर तुम्ही मॅन्युअली मारायला गेलात ना, तुम्हाला 2 ऑर्डर दिसणार. बट इथे मी सिंगल हँडेडली मारतोय, सो सिंगल मला स्ट्रॅडलमध्ये जाऊन मारतोय, सिंगल ऑर्डर दिसली इथे या ठिकाणी. आता मी काय करू शकतो, व्यवस्थित लक्ष द्या. मी ह्या ऑर्डरवरती क्लिक करेन. ठीक आहे, मी ह्या ऑर्डरवरती क्लिक करेन. आणि या ठिकाणी मी काय करू शकतो, या ठिकाणी जे आहे ते मी पोझिशन डायरेक्ट इथून क्लोज करू शकतो, किंवा इथे मी लिमिट टाकू शकतो, किंवा शेअर माझ्या म्हणजे ही जी पोझिशन आहे ती शेअर करू शकतो तुमच्यासोबत. समजा मी एखादी पोझिशन घेतली तर डायरेक्टली मी ती शेअर करू शकतो. सो एक्झिट करण्यासाठी ही एकदम इझी आहे. क्लिअर आहे, एक्झिट करण्यासाठी सुद्धा हे अगदी इझी आहे. मी एकदा रिफ्रेश करतो परत एकदा स्क्रीन. परत एकदा आपण जाऊया पोझिशन्स वरती, आणि हे मी तुम्हाला आता एक्झिट करून दाखवतो. ठीक आहे, पोझिशन्स जे आहेत ते आपल्याला रिफ्रेश होत आहेत. आणि मेन जो आपण स्ट्रॅडल मारला ती सिंगल पोझिशन आता आपल्याला तुम्हाला दिसणार इथे. जेव्हा आपण मॅन्युअल एखादी गोष्ट करतो, मॅन्युअल एखादा स्ट्रॅडल मारतो ना, तेव्हा आपल्याला कॉल पण दिसतो, तेव्हा आपल्याला पुट पण दिसतो. पण इथे आपण एक मिनिट ह्या फीचरमध्ये गेल्यामुळे, ह्या स्ट्रॅडलवाल्या फीचरमध्ये गेल्यामुळे आपल्याला सिंगल लेग, सिंगल ऑर्डर जे आहे ती या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली. ठीक आहे, सो आपण एक काम करूया, परत ह्याला रिफ्रेश करूया. ओके, झालं रिफ्रेश. ओके, आता परत एकदा जाऊया पोझिशन्स वरती. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला ही ऑर्डर एक्झिट करून दाखवतो. ह्याच्यामध्ये माझा प्रॉफिट सुरू झालेला आहे 0.01 USD, कारण की सिंगल लॉट आहे, मी फक्त तुम्हाला दाखवायला गेलेला त्यामुळे. सो आता या ठिकाणी जे आहे ते मी क्लोज वरती जातो, आणि माझी पोझिशन क्लोज झाली. तुम्हाला दिसते कुठे पोझिशन नाही. सो अशा प्रकारे सिंपल पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. सिंगल ऑर्डर जाते, ब्रोकरेजमध्ये तुमच्या 50%ची बचत होते. तुम्ही तुमच्या बीटीसी वरती गेलात, म्हणजे आपल्या डेल्टा एक्सचेंज वरती गेलात बिटकॉइन वरती, की तुम्हाला जे स्ट्रॅडलचा ऑप्शन दिसतो त्यावरती जावा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, असं ना काही गरजेचं नाहीये की नेहमी हा स्ट्रॅडल सेलच केला पाहिजे. आता आपण ऑप्शन सेलिंग वगैरे करतो त्यामुळे ठीक आहे, बट असं गरजेचं नाही की नेहमी उठून मी हा स्ट्रॅडल सेलच करणार. मला समजा एखाद्या दिवशी वाटतंय की बाबा मार्केटमध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी आहे, मार्केट कोणत्याही एका बाजूला जाऊ शकतं, अशा सिच्युएशन मध्ये मी हा स्ट्रॅडल बायही करू शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला मगाचच एक एक्झाम्पल दाखवतो. 1,22,000, एक मिनिट. ओके, इथे बघा, फॉर एक्झाम्पल हा स्ट्रॅडल आहे. आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी आहे. समजा इथे ह्या स्ट्रॅडलचा कंबाईन प्रीमियम होता 1,200. याच वेळेला आपण हा स्ट्रॅडल बाय केला असता, कारण तुम्हालाही माहिती आहे मार्केटमध्ये मुवमेंट आली की स्ट्रॅडलचे प्रीमियम म्हणजे ऑप्शन सेलिंगचे प्रीमियम वाढतात. सो इथे बघा, या ठिकाणी समजा 1,200ला मी जर बाईंग केली असते हा स्ट्रॅडल, ओव्हरऑल इथे बायचा पण ऑप्शन आहे, लॉंगचा पण ऑप्शन आहे. बाय केला असता त्याला 1,200 पासून जवळपास 3,700 गेला, 3x गेलेला आहे. सो अशा प्रकारे जर मोठी मुवमेंट येणार असेल मार्केटमध्ये, तुम्हाला तुमच्या प्राइजेक्शन नुसार किंवा इंडिकेटरनुसार दिसत असेल, तर आपण एक स्ट्रॅडल्स बाय सुद्धा करू शकतो. असं नाही की सेलच केले पाहिजे प्रत्येक वेळेला, बाय करूनही आपण प्रॉफिट मिळवू शकतो. सो आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी ओव्हरऑल डेली स्ट्रॅडल्स बद्दल सांगितलं, आपण तो बाय आणि सेल कशा प्रकारे करू शकतो हे सांगितलं, एक ऑर्डर सुद्धा मारून दाखवली. तुम्हाला एकच काम करायचं, मी जे तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही स्ट्रॅडल बाय देखील करू शकता. सो तुम्हाला हे डेली स्ट्रॅडल्स बाय आणि सेल कधी करायचे हे शिकायचं असेल,
ह्याची एक प्रॅक्टिकल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकायची असेल तर मला व्हिडिओला मॅक्झिमम 100 कमेंट्स तरी एक आल्या पाहिजे, कमीत कमी मिनिमम 100 कमेंट्स आल्या पाहिजे की स्ट्रॅडल्स स्ट्रॅटजी. ओके, स्ट्रॅडल स्ट्रॅटजी. मी तुम्हाला स्ट्रॅडल स्ट्रॅटजी मध्ये फक्त स्ट्रॅडल सेल करायला सांगणार आहे. ओव्हरऑल स्ट्रॅडल बाय कधी करायचं जेणेकरून मोठा प्रॉफिट भेटेल, सेल कधी करायचं ह्याची एक स्ट्रॅडल प्रॅक्टिकल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. हवी असेल मला मॅक्झिमम कमेंट करून सांगा, मी तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी जो आहे तो घेऊन येणार आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल हा तर नक्की लाईक करा. हा तुम्हाला फीचर आवडला असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे, तिथून अकाउंट ओपन करून घ्या आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.